लहानपणी मला असं वाटायचं की विठोबा आणि रखुमाई एकत्रच असतील, एका छोट्याशा देवळामध्ये एकमेकांच्या शेजारी एकत्र बसलेले असतील. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष पंढरपुराला गेले, माझ्या कल्पनांचा गुबगुबीत फुगा असा एकदम फुटला. बघते तर काय, रखुमाई वेगळ्या देवळात आणि विठोबा दुसऱ्याच गाभाऱ्यात. आणि क्षणात तसं वाटलं की हे असं कसं. कुतूहल वाढलं माझं, विचार सुरू झाले, असं का बरं. मग एक कथा ऐकली. म्हणे रखुमाई रुसली होती. तिला शोधत शोधत विठोबा आले, पण रखुमाई काय त्यांना घरात घेईना. म्हणून विठोबा तिच्या शेजारी जाऊन थांबले, तिच्या उजव्या बाजूला. आणि म्हणूनच म्हणतात म्हणे वामांगी रखुमाई. माझ्या डोक्यात मी इतकी सुंदर अशी गोष्ट रंगवली होती की ते दोघं अजूनही रोज सकाळी एकत्र उठत असतील, एकमेकांना नमस्कार करत असतील आणि भक्तांसाठी हातात हात घालून उभे राहत असतील. पण इथे काय, रुसवा, दुरावा, गैरसमज आणि थोडा अभिमान. पण थोड्या वेळाने उमजलं की ते दोघे वेगळे राहतात, पण एकमेकांच्या आठवणीत, एकमेकांच्या ठिकाणी नसूनही एकमेकांच्या मनात. तेव्हा जाणवलं, हे फक्त देवांचंच नाही, आपल्या माणसांचं पण आयुष्य असंच असतं ना. कधी आपल्यालाही वाटतं की नातं अगदी एखाद्या परीकथेसारखं असावं. मग वास्तव्य येतं आणि खटकवून जातं की नातं एकत्र असण्यात नसतं, तर भावनेच्या खोल प्रवाहात असतं. कधी दूर असूनही जवळ असण्यात असतं, कधी दूर असूनही जवळ असण्यात असतं.